भाजी विक्री करून हातगाडी घेऊन घराकडे चाललेल्या भाजी विक्रेत्याला रस्त्यात अडवून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करत त्याच्या खिशातील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याची घटना शहरातील मल्हार चौक ते कानेटिक रस्त्यावर मंगळवारी 16 एप्रिलला दुपारी 12:40च्या सुमारास घडली। याबाबत संतोष ज्ञानेश्वर काटपेलवार वय 49 राहणार आव्हाड बिल्डिंग दौंड रोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावेळी शुभम लोळगे राहणार दत्त डेअरी समोर कानेटिक चौक याने काटपेलवार यांच्या हातगाडीवरून काकडी घेतली। फिर्यादी यांनी त्याला पैसे मागितले असता लोळगे यांनी शिवीगाळ सुरू केली। त्यानंतर कुऱ्हाड घेऊन येत त्या कुऱ्हाडीचे हातगाडीवर घाव घालत दहशत निर्माण केली आणि त्यानंतर त्याच कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील 1800 रुपयांची रोकड आणि आधार कार्ड बळजबरीने हिसकावून घेतले आणि तेथून निघून गेला। या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम लोळगे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 394 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।